नमस्कार, आपण पाहत शब्दमत न्यूज चॅनल। आज आम्ही शागनमध्ये गांधी भवन काँग्रेस पक्षाचं जे गांधी भवन इथं कार्यालय मुख्य कार्यालय आहे। आज पक्षाने आज मुलाखती घेतलेल्या आणि या आज पूर्ण शहरामधले उमेदवारांनी या कार्यालयामध्ये येऊन मुलाखती घेतल्या। चिकलठाणा प्रभाग मधून 25 मधून पण उमेदवार इथं मुलाखत घेतलेले। पवार साहेब सध्याला आपल्या कार्यकर्त्या सोबत दिसत आहे, सगळे कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहे आणि 25 मधून बरं त्यांचा दबदबा आहे। अनेक वर्षापासून ते त्या भागामध्ये काम करत होते। आता त्यांच्याकडून जाणून घे कोणत्या मुद्द्यावर ते निवडणूक लढणार आहे। पवारसाहेब क्या बोलेंगे? सर्वप्रथम तुमच्या मीडियाला सप्रम नमस्कार। मुद्दा असा आहे, महानगरपालिका प्रभाग क्रमांक 25 मधून एसी पुरुष मधून मी उभा आहे आणि मी जनतेला आवाहन करतो की मागच्या वेळेस मी 2 नंबरवरती राहिलो होतो। 2 नंबर असताना काँग्रेस पक्षाने मला माझ्यावर विश्वास असल्यामुळे मला पक्षाने तिकीट दिलं आणि मी पक्षाच्या याच्यावरती निवडणूक लढलो आणि मी थोड्या मताने प्रभाव झालोय आणि पुन्हा यावेळेस मी काँग्रेस पक्षाला विनंती करणार आहे, कारण प्रभाग क्रमांक 25 मध्ये सर्वात प्रथम पाण्याची लाईन आणि पाण्याची समस्या सर्वात मोठी महानगरपालिका संभाजीनगर मध्ये आहे, कारण 15-20 दिवसाला पाणी येतं। सर्वात पहिला आम्ही जनतेसाठी सर्वात प्रथम नळाची लाईन जी आहे सर्वप्रथम ते नळाचं काम करण्याचा प्रयत्न करून जनतेने निवडून दिल्याच्या नंतर आणि तसं पण आम्ही जनतेचं काम 24 तास करत राहतो। तसंच मी जनतेला आवाहन करणार आहे की या महाआघाडी काँग्रेसची यांना जे पण उमेदवार राहतील त्यांना प्रचंड मताने निवडून द्यावं अशी मी त्यांना आवाहन करेन। कारण सत्ता पक्ष असताना चिकलठाणा तोडण्यात आलेला आहे, पूर्ण उद्ध्वस्त झालेला चिकलठाणा। तुम्ही कसं सावरणार हे सगळं पक्ष? हे जे आहे त्या ज्या लोकांचे दुकानं आणि घरे तुटले आहे त्यांच्यासाठी जे नुकसान भरपाई झाली आहे, त्यावेळेस विलासराव देशमुख महाराष्ट्राचे अध्यक्ष मुख्यमंत्री होते, त्यांनी सगळ्यांचा पैसे जे आहे त्यांनी मोजमाप करून पैसे दिले होते। पण या बीजेपी सरकारने या गरीब लोकांचे जनतेचे 1 रुपयाही न देता त्यांना विश्वासात न घेता त्यांचे घरं पाडलेले। तर आम्ही त्या बीजेपी सरकारचा आणि कॉर्पोरेशनचा त्यांचा हे निषेध करतो। बरं, सर्वात प्रथम तुम्ही निवडून आल्यानंतर कोणतं काम हाती घेणार आहे? सर्वप्रथम ज्या लोकांचे घरे तुटले होते त्यांचा जो मोबदला आहे तो भेटायला पाहिजे। बरं, या सर्व समीकरणामध्ये जाती समीकरण पण चालणार आहे का? तुमच्या चिकलठाणा परिसरामध्ये सर्व पक्षाचे उमेदवार उभा आहे, याच्यामध्ये तुम्हाला इतर समाजाचा किती फायदा होणार? इतर समाजाचा आम्हाला 50% फायदा होणार आहे, कारण दलित, मुस्लिम, हिंदू, मराठा या समाजामध्ये आम्ही काम करत राहतो आणि त्यांच्यामुळे आमचा संपर्क जास्त आहे। त्याच्यामुळे काँग्रेसचं बालकिल्ला आहे आणि त्या ठिकाणी आमचे माननीय कल्याण काळे साहेब खासदार आहेत आणि विलास बापू आवतडे ते आमचे थोड्या मतांनी मागच्या वेळेस पडले होते आणि त्यांचं सुद्धा या प्रभागामध्ये त्यांचं वर्चस्व आहे। हे होते पवार साहेब, कारण त्या प्रभाग 25 मधून त्यांची जी लढत आहे कुठतरी भारतीय जनता थेट ते सांगतात की भारतीय जनता पार्टीच्या समोर आमची थेट लढत आहे आणि जी चिकलठाणामध्ये ते महानगरपालिकेने तोडफोड केली त्याचा परिणाम भारतीय जनता पार्टीला भुगतावा लागणार असं ते म्हणत होते। आपण पाहता शब्दमत न्यूज चॅनल। धन्यवाद।